आमचे एक मित्र आहे, त्याच्या 10-12 गर्लफ्रेंड झाले आणि 2 डिवोर्स झाली, तरी पण त्याला खरं प्रेम काही मिळालं नाही. मग त्याला कुणीतरी सांगितलं की कुत्रं जे असते ते निस्वार्थ प्रेम देते. मग त्यानं काय केलं, एक कुत्रं विकत आणलं आणि त्याची इच्छा काय होती की आपण कामावरनं आल्यानंतर ते कुत्रं गेटजवळ थांबलं पाहिजे आणि आपल्याला बघून त्यानं शेपूट हलवली पाहिजे. मग त्यानं ते कुत्रं आणलं आणि ते कुत्रं आणल्यानंतर ते रोज कुत्रं ह्यो कामावरनं आलं की शेपूट हलवायचं. त्यामुळे ह्याला कसं आनंद व्हायचा, निस्वार्थ प्रेम याला म्हणतात. पण त्या कुत्र्याला शू त्याचे इंजेक्शन, त्याचं जे सगळं काम होतं हे कोण करत होतं, तर त्याचे वडील करत होते. तर एक दिवस ते कुत्रं काय झालं, जरा भावनेच्या भरात एक कुत्री दिसली म्हणून गेलं तिच्या मागे. नेता ह्यांना बी ओढत नेला आणि यांचा हात झाला फ्रॅक्चर. हात फ्रॅक्चर झाल्यानंतर त्यांनी ते कुत्रं दुसऱ्याला देऊन टाकलं. पण या आमच्या मित्राला करमना. मग तो वडिलांच्याकडे गेला आणि म्हटला की पप्पा आपण परत एकदा कुत्रं पाळूया काय. वडिलांचा हात फ्रॅक्चर झालेला, त्यांनी कादरखान स्टाईलमध्ये त्याला म्हणले, इकडे मक्कारी की मिट्टी से जन्म लेने वाले बेईमानी के पौधे इधर आ. आणि त्याला सन्न करून कानाखाली वाजवले आणि त्याला म्हणले, बाळ तू कामावरून आलास की मी गळ्यात पट्टा बांधतो आणि थांबतो, खरं कुत्रं तेवढं नको. म्हणजे ही पोरं काय करतात, हाऊस यांची आणि आई वडिलांच्या गळ्यात सगळं मारतात. पण सगळी माणसं तशी नसतात. हे आमचे मित्र आहेत पाटील साहेब, यांना गटरीत एक कुत्रं सापडलं आणि त्यांनी त्या गटरीतल्या कुत्र्याला त्यांनी बाहेर काढलं आणि आज ते स्वतः त्या कुत्र्याला पाळतात. टप्या त्याचं नाव आहे. तर ह्याला म्हणायचं निस्वार्थ प्रेम. जे गटरीतलं कुत्रं त्यांनी उचलून आलं, पण ते जे टप्या आहे यांचं जे कुत्रं आहे हे असलं बेकार आहे, असलं भुगते चाइल्डहुड ट्रॉमा हो. लहानपणी गटरीत टाकल्यामुळे गेली ते रागीड झाली. त्यामुळे आम्ही कोण काय त्याला प्रेम पण पचत नाही. असं टप्या केलं की ते चिडतोय राव आणि त्याला असं झॉम्बी सारखं 2 दात आहे. मला फोटो पाठवतो इथे सगळं.